हा व्हिडिओ बघून आहे ना खरं तर रिपोर्टरचं वाईट वाटतंय. हे जी न्यूजचे पत्रकार आहे, सिनियर पत्रकार कपिल राऊत, या सगळ्या गोष्टींमध्ये ना हे पत्रकार लोक भरडले जात आहे. कारण यांच्या मीडिया हाऊसेसने मागच्या काही वर्षांमध्ये जे काही पेरलंय ना ते आता उगवतंय आणि त्यामुळे यांना असं शिव्या पडताय. मागच्या काही वर्षांमध्ये याने फेक नेरेटिव्ह पसरवणं, खोट्या बातम्या पसरवणं, धार्मिक तेढ निर्माण करणं आणि जेव्हा देशामध्ये इतकी गंभीर परिस्थिती होती ना त्या काळामध्ये हे लोक मेलोडीवरची चर्चा करायचे. एक पैकेट मेलोडी की कीमत तुम क्या जानो राहुल बाबू। मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है? मेलोडी ऑनलाइन मिलनी इस समय मुश्किल हो गई है कि जो मेलोडी टॉफी इतनी चॉकलेटी थी, विपक्ष के लिए वो मेलोडी इतनी तीखी कैसे हो गई? या असल्या गोष्टींमुळे हे मीडिया हाऊसेस वरची लोकांची विश्वासार्हता कमी झाली आणि त्याच्यामुळे हे लोक असल्या शिव्या खात आहेत. हे विकले गेले असं लोक ओपन आता बोलायला लागले. आता हे व्हिडिओ बघा, 2-3 दिवसांपूर्वी हा व्हिडिओ यांनी पोस्ट केलाय. इतकं नकली काही काय त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. अरे भावांनो, ते AI तुम्हाला वापरता येत नसेल तर मला सांगा, मी तुम्हाला शिकवतो. आधी एडिटिंग चांगली शिका. मागे ते इराण इस्रायल वॉर सुरू होतं, त्याच्यामध्ये यांचे रिपोर्टर त्या फायटर जेटवरती बसलेले दाखवायचे. भावांनो, तुम्ही न्यूज चॅनल चालवता, VFX हाऊस नाही चालवत. आणि जर तुम्हाला VFX हाऊस चालू करायचं असेल तर आधी एडिटिंग शिका, मग असल्या गोष्टी करा. तेव्हा तुम्हाला शिव्या पडणं ना कमी होईल.